प्रिय भक्तांनो, नरनारायण भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी चौथा अवतार आहे। श्री हरी विष्णूंनी जुळ्या भावंडांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। पण त्यांच्या या अवताराचा उद्देश काय होता? चला जाणून घेऊया प्रभू श्री हरींच्या नर नारायण अवताराची कथा। मुनी नर आणि नारायण हे ब्रह्माजींचे मानसपुत्र धर्म आणि त्यांची पत्नी रुची यांचे पुत्र होते। यामुळे ते ब्रह्मदेवांचे नातू म्हणून देखील ओळखले जातात। श्री हरी विष्णूंच्या नरनारायण अवताराचा मूळ उद्देश या संसारात धर्माचा प्रचार करणे हा होता। म्हणूनच त्यांनी संतांच्या रूपात हा अवतार घेतला होता। पौराणिक कथांनुसार ते एकाच स्थळी कठोर तपस्येमध्ये लीन होते आणि त्या तपामध्ये हजारो वर्षांचा कालावधी उलटून गेला होता। त्यांची तपस्या अत्यंत कठीण व भक्तीने परिपूर्ण होती। त्यांच्या तपाचे तेज इतके प्रखर होते की स्वर्गलोकही त्याने थरथरू लागले। तेव्हा इंद्रदेव विचार करू लागले की नक्कीच या दोघांच्या तपस्ये मागे एखादा फार मोठा उद्देश असावा। त्यांच्या तपाच्या अग्नीने आता स्वर्गलोक देखील प्रभावित होऊ लागले आहे। नक्कीच हे दोघे स्वर्गलोकावर आपले अधिपत्य प्रस्थापित करू इच्छित आहेत। स्वतःच्या मनात आलेल्या विकारामुळे इंद्रदेवानी त्यांची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गलोकातील अप्सरांना त्यांच्या ध्यानस्थळी जाण्याचा आदेश दिला। ध्यानधारणेतून बाहेर येऊन मुनी नर त्यांना विचारतात, हे देवी, तुम्ही कोण आहात आणि आमच्याकडे येण्यामागे तुमचा काय उद्देश आहे? त्यावर रंभा बोलली, हे मुनिवर, आम्हाला इथे देवराज इंद्रांनी पाठवले आहे। ते तुमच्या तपस्येवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत, म्हणूनच त्यांनी तुमच्या सेवा आणि मनोरंजनासाठी आम्हाला इथे पाठवले आहे। ते इच्छितात की तुम्हाला तुमच्या या कठोर तपस्येचे फळ नक्कीच मिळावे, म्हणून ते तुम्हाला स्वर्गातील सर्व सुख येथे प्रदान करून देऊ इच्छित आहेत। त्यावर मुनी नर म्हणाले, पण आम्ही स्वर्गाच्या सुखासाठी इच्छुक नाही। आमच्या हृदयाला फक्त प्रभूची भक्ती आणि त्यांच्या तपस्या मधूनच आनंद मिळतो। त्यावर रंभा म्हणाली, परंतु इंद्रदेव आपल्या या कठोर तपस्येचे फळ तुम्हाला देऊ इच्छितात आणि म्हणूनच त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येथे उपस्थित आहोत। तुम्हाला स्वर्गातील सुखांची इच्छा नाही, पण आम्ही स्वतः तुमची सेवा करू इच्छितो। म्हणून कृपया करून आम्हाला तुमची सेवा करण्यापासून वंचित ठेवू नका। त्यावर मुनी नर बोलले, मला माहिती आहे देवी, तुम्ही येथे आमची सेवा करण्यासाठी नाही, तर तुमच्या रूप व सौंदर्याने आम्हाला आकृष्ट करून मोहात टाकण्यासाठी आलेल्या आहात। तुम्हाला तुमच्या सौंदर्यावर अत्यंत अभिमान झाला आहे देवी। रंभेच्या रूप आणि सौंदर्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी मुनी नारायणांनी आपल्या जांघेतून एक अत्यंत सुंदर व मनोहारी अप्सरा उर्वशीची उत्पत्ती केली। उर्वशीचं रूप इतकं सुंदर आणि मोहक होतं की तिच्या सौंदर्यापुढे रंभा व मेनका यांचं सौंदर्यही फिके वाटू लागले। त्यामुळे सर्व अप्सरांचा अभिमान नष्ट झाला। त्यानंतर मुनी नर आणि नारायणांनी अप्सरा उर्वशीला इंद्रदेवांकडे भेटस्वरूप पाठवले। श्री हरी विष्णूंचा अंश असणाऱ्या मुनी नर व नारायण यांचे महादेवा सोबत का युद्ध झाले याची कथा आपण या पर्वाच्या पुढील भागात पाहणार आहोत। अशाच मनोरंजक आणि भक्तिमय कथा पाहण्यासाठी आमच्या वाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।